शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील दानवाड मार्गावर बंद पडलेल्या हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई व गुजरात येथील पथकाने छापा टाकून तब्बल 3 टन बनावट वॉशिंग पावडर व मशिनरी जमा केली। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्या। एका नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरची नामसदृश्य पाकिटं पथकाने जमा केलेत। दरम्यान दत्तवाडमध्ये पूर्वी बनावट नोटा छपाई कारखान्यावर छापा टाकून बनावट नोटा छपाईच्या टोळीचा पर्दाफाश केला होता। त्यानंतर आता बनावट वॉशिंग पावडर कारखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई केल्याने दत्तवाड गाव पुन्हा चर्चेत आलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: दत्तवाड दानवाड मार्गावर बंद अवस्थेत असलेल्या हॉटेल शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करून एका नामांकित वॉशिंग पावडरशी नामसाधर्म्य असणाऱ्या पाकिटातून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली। अशाच प्रकारच्या बनावट वॉशिंग पावडरचे उत्पादन केल्याप्रकरणी मध्य प्रदेशात एकाला अटक करण्यात आली। या अटकेतील संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई गुजरात येथील विशेष पथकाने दत्तवाड येथे छापा टाकला। त्यावेळी शेडमध्ये नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरशी साधर्म्याशी मिळती जुळती पाकिटं आढळली। शिवाय वॉशिंग पावडरचा सुमारे 3 टन कच्चा व पक्का माल पथकाच्या हाती लागला। पथकाने मुद्देमाल जप्त करीत दोघांना ताब्यात घेतला। दरम्यान नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरच्या इंग्रजी अक्षरात डब्ल्यूच्या ठिकाणी व्ही जोडून या कंपनीच्या नावाची आणि पाकिटाची एकसारखी दिसणारी पाकिटे तयार करून त्यातही बनावट पावडर भरून त्याची विक्री केली जात होती। त्यामुळे सीमा भागात व तालुक्यात खळबळ उडाली।